F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. अक्षर मालिकेतील एम पासून झेड पर्यंत असलेल्या अक्षराखाली ए पासून एम पर्यंत असलेल्या अक्षरे लिहिल्यास दिलेल्या अक्षरावर कोणते अक्षर येईल. आता मला काय करायचं बघा, एम पासून झेड पर्यंत अक्षर त्याच्या खाली काय करायचं, ए पासून एम पर्यंत असलेली अक्षरे लिहायची. आता एम पासून झेड याच्या खाली कोणते, ए पासून एम पर्यंत ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. ठीक आहे, एवढं लिहिलं. तर ये अक्षराच्या वर अक्षर कोणते आहे, ये अक्षराच्या वर कोणतं अक्षर आहे, म्हणून याचं उत्तर काय आलं आपलं, एक्स. काय आलं, दुसरा मुद्दा लक्षात घ्या. अक्षर मालिकेतील एच पासून व्ही पर्यंतचे अक्षर उलट क्रमाने लिहिले. तर सुरुवातीपासून सातवे अक्षर कोणते, एच पासून व्ही पर्यंत अक्षर उलट क्रमाने लिहायचे. एच पासून व्ही, एच पासून व्ही पर्यंत अक्षर उलट क्रमाने लिहायचे. तर व्ही लिहिला, नंतर यू सांगा तुम्ही, नंतर टी नंतर एस आर क्यू पी ओ एन एम के जे एच. तर सुरुवातीपासून सातवं 1 2 3 4 5 6 7. कोण आलं सगळ्या नंबरला, टी उत्तर काय आपलं, कळायला लागलं. त्यानंतर बघा, दिलेल्या वर्णमालेतील ए पासून एक सोडून एक अक्षर लिहिल्यास क्रमशः 13वे अक्षर कोणते. पहा, वर्णमालेत ए पासून ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. हे झाले किती, 24 25. ओके, आता बघा वाय झेड लिहिले. तर 13वे अक्षर कोणतं शोधायचं, पण ए पासून एक सोडून एक अक्षर द्यायचं, एक सोडून एक अक्षर सोडायचं आहे आपल्याला. म्हणजे एक क्रमांक याला द्यायचा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13वा नंबर कोणाला आला, वाय वायला. कोणाला आला, कळत आहे. एक अक्षर सोडलं आपण, हे अक्षर सोडलं. ठीक आहे, क्रमांक काय दिला, क्रमांक 1 सोडून एक अक्षर आलं. आता बघा, एसच्या शेजारी आहे पण टीच्या शेजारी नाही असे अक्षर कोणते. एसच्या शेजारी आहे. आता एसच्या शेजारी दोघ जण दिसायला लागले, एक टी दिसायला लागला, एक आर दिसायला लागला, बरोबर आहे. आता एसच्या शेजारी आहे, एसच्या शेजारी आहे पण टीच्या शेजारी नाही. आर पहा, आर एसच्या शेजारी आहे पण टीचे आहे का, नाही ना. आर एक सोडून आहे म्हणून हे आहे. जर ओके, लक्षात आलं. त्यानंतर बघा, दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमाच्या चौपट असल्यास पुढीलपैकी कोणत्या अक्षराची किंमत 52 येईल. ओके, दिलेल्या अक्षरमालिकेतील डावीकडून अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमांच्या चौपट आहे. ठीक आहे, असल्यास पुढील प्रकार याच्या कोणत्या अक्षरांची किंमत 52 येईल. तर चौपट असणारा कल्पना करा. आता आपल्या याच्यात सगळे अक्षर किती आहेत समजा नाही का, विचार करा. 26 आहे, बरोबर आहे. त्याची चौपट किंमत जर करायची असेल, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. हे झाले आपले अक्षर. आता दिलेल्या अक्षरांना डावीकडून अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमाच्या चौपट करायची.
तर कोणत्याच अक्षर नका, कोणत्या अक्षराची किंमत 52 आहे. तर चौपट 52 जर होत असेल बाळांनो तर त्याचे 4 ने जर भागितले तर ते अक्षर येते. 4 1 4 4 त्रिक 12. 13वा अक्षर जे असतं 13वा अक्षर ते असं चौपट, म्हणजे 13 ची चौपट जर केली तर 52 येते. 13 ची चौपट केली तर 52 येते. 13वा अक्षर कोणता आहे ते शोधायचं आपल्याला. 13वा अक्षर कोण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि कोण आहे? यम आहे. मग यम 13वा अक्षर आहे, त्याचं चौपट केलं की काय होते? 52 या. कळायला लागलं?